हाय हॅलो वेलकम बॅक आफ्टर लॉंग टाइम सगळ्यांना. कसे आहात? आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील. तर आज आहे वटपौर्णिमा. तर सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आय नो सगळे आज गृहिणी सकाळी लवकर उठले असतील आणि मस्तपैकी चमचमीत असं जेवण बनवून वडाला पूजा करण्यासाठी गेले असतील. त्याचप्रमाणे मीही आज सकाळी लवकर 5 वाजता उठले आणि ऑलमोस्ट माझं आज ऑफिस आहे, पण ऑफिस असल्यामुळे मी 3ला उठायला हवं होतं, पण काही उठली नाही. अलार्म वाजला पण मी काही उठली नाही. पण 5ला उठून मग सर्व स्वयंपाक करून आणि मग वटपौर्णिमेची पूजा केली, वडाला प्रदक्षिणा घेतल्या आणि त्यानंतर आलो आणि काय मग जेवून आणि आता हजबंड ऑफिसला गेले आणि माझंही आता ऑफिस. तर ऑलमोस्ट आता सकाळी पहाटे मी 1 तास तरी माझं ऑफिसचं लॉग इन केलं. त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून आणि आवरून मग वटपौर्णिमेची पूजा. आता ऑलमोस्ट 9:45 होत आलेत आणि आता मला पुन्हा माझ्या ऑफिसचं काम सुरू करायचं आहे. तर मी आज तुमच्याशी आमच्याकडे वटपौर्णिमेची कशा प्रकारे पूजा केली जाते हे दाखवणार आहे. तर नक्कीच माझा हा ब्लॉग जो आहे पुढे कंटिन्यू बघा, नक्कीच तुम्हाला छान वाटेल. तर सर्वांना पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींना गृहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांनीही माझा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सो हे आहे आमचं वटपौर्णिमेचं ताट, जी पूजा केली जाते त्याचं ताट आहे. यामध्ये 5 प्रकारची फळं असतात. तर मला मँगोज भेटले, मँगो घेऊन आले. आणि कोणी गहू देतं तर कोणी तांदूळ असतं ओटीमध्ये. आणि अगरबत्ती, हळदी कुंकू, धागा आणि दिवा आणि वडाची पानं या प्रकारे. आणि हे पाणी ते झाडाला आपण अर्पण करतो आणि काही फुलं पूजेसाठी. तर प्रत्येकाच्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं जी पूजा केली जाते. आणि अजून एक आहे की आमच्याकडे माझे हजबंड कोकणातले आहेत, तर कोकणाची पद्धत आहे की असे काळे मणी जे आहे ते 5 बायकांना करून 5 करून असे गोल राऊंड करायचं आणि प्रत्येकीच्या मंगळसूत्राला ते बांधायचं. तर त्याप्रमाणे मीही केलं होतं. तर हे आहे वड आणि इथे मी करत आहे पूजा. आणि हजबंड आले होते सोबत आणि मस्तच पूजा केली. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, छान वाटेल. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते आणि प्रत्येकाची पद्धतही खूप वेगळी असते. आता हे गळ्यात मी तो धागा बांधते, जो मला बांधताच येईना. धागा थोडा छोटा होता, तर हजबंडला म्हणते मी की ते लागतच नाही आहे. आणि हे प्रदक्षिणा घालत की 7 जन्मी हाच नवरा मिळो अशी परमेश्वराला प्रार्थना करते. प्रत्येकजणी त्याच पद्धतीने प्रार्थना करत वडाला 7 प्रदक्षिणा घालत आहेत आणि त्याचप्रमाणे मीही केली. तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या घरी ही वटसावित्रीची पूजा केली आहे ती मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि ज्यांनीही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी यूट्यूबला टाकत राहीन. वटसावित्रीची पूजा झाल्यानंतर 5 सुवासिनींना आपण त्यांची ओटी भरायची. आपलं फळ असेल, आपल्याकडे जे वडाचं पान आहे आणि आपल्याकडे गहू किंवा तांदूळ याने त्यांची ओटी भरली जाते. तसंच आम्ही 5 जणींनी मी पण 5 जणींना दिलं, ओटी भरलीत आणि 5 जणींनीसुद्धा माझी ओटी भरली. आणि असं करून ओटी भरल्यानंतर पाया पडायचं, तेही आपल्या पडतात. अशा प्रकारे पूजा झाली आणि त्यानंतर मग मी घरी गेले. तर छान वाटलं एकंदरीत.
प्रत्येक सुवासिनी ह्या दिवसाची आतोनात वाट बघतात. सातो जन्मी हाच नवरा मिळो याची देवाच्या चरणी प्रार्थना करतात. हे आहे आमचं तुळजाभवानीचं मंदिर, जे माझ्या घराच्या समोरच आहे. आणि ही माझी बिल्डिंग समोर दिसत आहे. आणि मंदिरामध्येच आमचं वडाचं झाड आहे. तिथे आम्ही दरवर्षी येतो आणि सेवाभावे वडाची पूजा करतो. तर मंडळी, कसा वाटला माझा व्हिडिओ? माझा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.